आसरा येथील कानफोडी पानंद रस्त्याची दुरुस्ती, युवा स्वाभिमान पार्टीचा पुढाकार. रस्त्यावरील खड्डे बुजविले, 5 ट्रॅक्टर विटांचा मलमा आणि 2 सिमेंट पाईपचा वापर. आसरा येथील कानफोडी पानंद रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे गड्डे पडल्याने पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक करणे अधिकच कठीण झाले होते. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने रस्ता दुरुस्तीचा पुढाकार घेण्यात आला. आमदार रवी राणा व सुनील राणा यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून दुरुस्तीचे काम हाती घेतले. या कामासाठी 5 ट्रॅक्टर विटांचा मलमा आणण्यात आला. तसेच रस्त्यावरील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी 2 सिमेंटचे पाईप उपलब्ध करून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील मोठमोठे गड्डे बुजवण्यात आले आणि रस्ता दुरुस्त करण्यात आला. कानफोडी पानंद रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. अखेर शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन युवा स्वाभिमान पार्टीचे पुढाकार घेत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. आमदार रवी राणा व सुनील राणा यांच्या मार्गदर्शनाखाली 5 ट्रॅक्टर विटांचा मलमा, 2 सिमेंटचे पाईप आणि जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. या ठिकाणी पंकज रामेकर, मुरलीधर लांडे, अतुल झंजाट, शिवा तिकेले व गावातील शेतकरी उपस्थित होते. आज आसरा येथील आसरा ते कानफोडी पांदन रस्ता हा पावसामुळे खूप खराब झाला होता. या रस्त्याने बैलजोडी किंवा ट्रॅक्टर सोडा पण पैदल माणसाला सुद्धा येणे जाणे करता येत नव्हते. आज आसरा येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात येताच त्यांनी आजचा निर्णय घेऊन तो रस्ता रात्री 8-9 वाजेपर्यंत श्रमदान आणि लोकवर्गणी करून तातडीने दुरुस्त करून शेतकऱ्याला वहिवाट करण्यासाठी मोकळा करून दिला. आणि इथे स्वतः श्रमदान करून युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता लोकांसाठी दुरुस्त करून दिला. यासाठी तातडीने सुनील भाऊ राणा युवा स्वाभिमान पार्टी मार्गदर्शक यांनी 2 सिमेंट पायल्यांची व्यवस्था करून दिली 1 तासात आणि त्यामुळे हा रस्ता दुरुस्त होऊ शकला. अनेक दिवसापासून आसरा ते कानफोडी रस्त्याची पांदन रस्त्याची शेतकऱ्यांची मागणी जी होती त्यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने या युवा स्वाभिमानचे मार्गदर्शक सुनील भाऊ राणा, आमदार रवी भाऊ राणा यांच्याकडे अनेक दिवसापासून या भागातील शेतकऱ्यांनी पांदन रस्त्यासाठी मागणी केली. परंतु शासनाच्या काही धोरणांमुळं हा रस्ता आजपर्यंत होऊ शकला नाही. नवीन बळीराजा पांदन रस्त्यामध्ये या रस्त्याची मंजुरी मिळवण्यात आलेली आहे. परंतु यावर्षी 1 महिन्यापूर्वी अचानक आलेल्या भयानक पावसामुळं हा रस्ता अनेक ठिकाणी नाल्या पडल्या होत्या. शेतकऱ्यांना या रस्त्याने जाणे येणे कठीण झाले होते. कुठल्याही प्रकारची वहिवाट शेतकऱ्यांना करता येत नव्हती. इव्हन मजुराला सुद्धा या रस्त्याने चालता येत नव्हते. या सर्व गोष्टीचा युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने पाठपुरावा करून युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील भाऊ राणा यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी 2 पायल्या उपलब्ध करून दिल्या. तसेच आमचे जवळचे मित्र यांनी या रस्त्यात टाकण्यासाठी 4 ट्रॉल्या विटीच्या भटकऱ्यांची व्यवस्था करून दिली आणि स्वतःच्या वाहनाने या भागातील शेतकऱ्यांनी स्वतः श्रमदान करून या रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात आली. अनेक दिवसापासून मागणीत असलेला हा रस्ता आज पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेला आहे.